हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी उठले आणि खिडकीपाशी अशी उभी राहिली आणि ऊन खूप छान मस्त येत होतं, त्यामुळे थांबलेली. नाश्त्यामध्ये काय बनवायचं काय कळत नव्हतं. म्हटलं अमितना तुम्ही ब्रेड आणि ऑमलेट बनवून टाका, कारण ते खूप छान बनवतात. त्याच्यानंतर असं प्लेट मस्त सजवून दिले आणि विटॅमिन डी घेत खिडकीपाशी असा त्याच्यावर ताव मारला आणि खरंच खूप छान झालेली ब्रेड आणि ऑमलेट. दीदीची ऑर्डर असल्यामुळे मौरीचा पूर्ण दिवस माझ्यावर जबाबदारी होती आणि तो असा एकटाच खेळत होता. दुपारचं मस्त असं जेवण केलं. आज काळ्या वाटाण्याची भाजी, खिचडी, वरण आणि भाकरी असं सिंपल जेवण केलेलं. आणि आमचे घरगुतीच काळे वाटाणे आहेत, त्यामुळे भाजी तर खूप छान लागते. बाहेर जायचं होतं, पण मध्येच या पावसाने कार्यक्रम केला. ह्याच्या पुढे काय चालतं म्हणा आपलं. खूप भूक लागलेली होती, काय कळत नव्हतं काय करू. तोपर्यंत अमित आले आणि अमितच्या हातामध्ये मी वडापाव बघितल्यानंतर माझी क्रेविंगच थांबलेली नाही. त्यामुळे म्हटलं पटकन ओपन केला आणि वडापाव इतका छान दिसत होता. मग खायला तरी किती टेस्टी असेल ना, म्हणून मस्त असा वडापाव खाऊन गेला आणि खरंच खूप छान होता वडापाव. आणि तळबीटकरचे वडापाव खरंच खूप टेस्टी आहेत आणि चहाशिवाय वडापाव अपूर्ण आहे. ते कॉम्बिनेशन खूपच छान आहे. खाली गेल्यानंतर कॅमेरा ओपन केला आणि अशी पोझिंग देत आमचा दिवस संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.